मालमत्तेच्या वादातून दोघा नातवांनी वृद्ध आजीचा टॉवेलनं गळा ओढून खून केलाय। ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता पारे तालुका खानापूर इथं घडलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सखूबाई संभाजी निकम असं मृत आजीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी नातू आशिष सतीश निकम, सून रेणुका सतीश निकम यांना अटक केलेली आहे, तर दुसऱ्या अल्पवयीन नातवास ताब्यात घेतलेला आहे। चिंचणी येथील सखूबाई यांना सतीश निकम व संगीता साळुंखे अशी अपत्य आहेत। सतीश निकम यांचा सोने चांदी गलाई व्यवसाय आहे। त्यांची विटा चिंचणी यासह विविध ठिकाणी मालमत्ता आहे। यातील अर्धा हिस्सा सतीश याचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करा असं त्यांची पारे येथील बहीण संगीता रामचंद्र साळुंखे यांची म्हणणं होतं। त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका यांना होता। यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू होता। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सखूबाई पारे इथं मुलगी संगीता हिच्या घरी राहत होत्या। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सखूबाई यांची सून रेणुका तसंच आशिष यासह त्याचा दुसरा अल्पवयीन नातू संगीता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी आले। त्यांना तू तुझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासाच्या आत मालमत्ता फिरवून दे, नाहीतर तुला व म्हातारीला 48 तासानंतर दाखवतो अशी धमकी दिली। यानंतर तिघेही विट्याला निघून गेले। त्यानंतर मंगळवारी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास तिघंही पुन्हा पारे इथं संगीता यांच्या घरी गेले। त्यावेळी सखूबाई याही घरी होत्या। तिघांनी पुन्हा वाद सुरू केला। सखूबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद केला, टॉवेलने गळा ओढून त्यांचा खून केला। त्यानंतर तिघंही संशयित त्यांच्या विटा येथील घरी आले। घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून सखूबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलाय। या प्रकरणी विटा पोलिसांनी मृत सखूबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले। या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली असून निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करत आहेत।